ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा दबदबा होता, अशा ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा सूर दोन्ही बाजूच्या काही नेत्यांनी, कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आवड आहे। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्यास आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत लढल्यास काय होईल, याविषयीचा लेखाजोखा आपण शरद पवार यांच्याकडे सादर करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले। त्यानंतर याविषयीचा निर्णय शरद पवार घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, हे सध्या तरी गुलदस्त्यातच आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर सर्वच राजकीय पक्षांची राजकीय खिचडी दिसली। राजकीय समीकरणं जुळवून आणण्यासाठी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची मन जुळल्याचे दिसून येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील अनेकांनी या निवडणुकीत दिलजमाई भूमिका मांडली, पण या शक्यतेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कडाडून विरोध केला। त्यांनी थेट राजीनामा देण्याची भूमिका देखील मांडली। त्यानंतर आज ते शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले। त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काही निर्णय होईल का, की दोन्ही पक्ष त्यांच्या पातळीवर इतर पक्षांशी जुळवून घेतील, याविषयी खल सुरू आहे। गेल्या 4.5 वर्षांपासून एकत्र राष्ट्रवादी नंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष, अशा प्रकारे आपल्याला दोन्ही पक्षात काम करण्याची संधी मिळाली। माजी महापौर या नात्याने मला शहरातील प्रश्न माहीत होते। कार्यकर्त्यांचं संघटन मी केले। शरद पवार हे आमचे श्रद्धास्थान आहे। आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो, तर काहींनी अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा सुरावळा, महाविकास आघाडी तोडण्याचे काहींनी सुतोवाच केला। यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे। अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज।